नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी असा एक रहस्य सांगणार आहे. कदाचित तुम्हाला हे ऐकून सुरुवातीला साधं वाटेल, पण मित्रांनो, जर तुम्ही हा छोटासा प्रयोग अगदी मनापासून केला, तर तुमच्या जीवनात खरोखर मोठा बदल घडू शकतो. तर आज मी तुम्हाला अगदी साधा सोपा उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा बोलायचा आहे. कोणते शब्द आहेत? 3 शब्द आहेत, जे तुमचं अक्षरशः आयुष्य, तुमचं भाग्य बदलू शकतात. होय मित्रांनो, जीवनात प्रत्येक माणूस कधी ना कधी आपल्या नशिबाबद्दल विचार करत असतो. आपण खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो किंवा दिवस रात्र एक करून कष्ट करतो. पण मित्रांनो, तरीही कधी कधी असं वाटतं की आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपण कितीही कष्ट केलं तरी त्याचं फळ न मिळता आपल्याला त्रास होतो. कधी आपण मनात विचार करतो की मी इतकी मेहनत करतो तरी माझे नशीब माझ्या बाजूने का नाही आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. असे अनेकांना प्रश्न पडतात. खूप मेहनत करतात पण त्याचा उलट त्यांना त्रास होतो. तर आणि अशा वेळी माणूस काय होतो, हळूहळू निराश होऊ लागतो आणि त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो. आणि सर्वात वाईट म्हणजे बघा, त्याच्या स्वतःच्या मनासमोरच तो हार मानू लागतो. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त एक कथा नाही आहे, फक्त एक उपाय नाही आहे, तर हजारो वर्षांच्या आध्यात्मिक अनुभवातून आलेलं एक गूढ सत्य आहे, एक रहस्य आहे. तर आपल्या मित्रांनो, प्राचीन ऋषी मुनींनी नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे माणूस झोपण्यापूर्वी जे विचार करतो, जे आपल्यासोबत स्वतःसोबत जे शब्द बोलतो, ते थेट त्याच्या अवचेतन मनात उतरतात. आणि आपले चेतन मन म्हणजेच जे आपण जागेपणी वापरतो, आपण जागे असतो तेव्हा. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा चेतन मन विश्रांती घेतं. पण मित्रांनो, अवचेतन मन मात्र आपलं जे आहे ते झोपत नाही, ते जागच असतं. ते सतत कार्यरत असतं, काम करत असतं. ते आपल्या विचारांना, आपल्या भावना आणि आपल्या शब्दांना ते एक प्रकारे तयार करत असतं, त्याच्यावरती कार्य करत असतं, ग्रहण करत असते. आणि हळूहळू त्याच गोष्टी आपल्या जीवनात वास्तव बनू लागतात. म्हणूनच मित्रांनो, आपल्या ऋषींनी नेहमी सांगितलं आहे, रात्री झोपण्यापूर्वी कधीही नकारात्मक विचार करू नका. कारण त्या क्षणी तुमचे मन सर्वात जास्त काय असतं, संवेदनशील असतं. आणि त्यावेळी तुम्ही जे विचार करता ते तुमच्या भविष्यात एखाद्या बीजासारखे पेरले जातात. तेच तुमच्या आयुष्यात घडू शकतं. म्हणून मित्रांनो, शब्द हे फक्त आवाज नसतात. शब्द म्हणजे काय आहे? ऊर्जा आहे, एक सक्रिय ऊर्जा आहे, ऍक्टिव्ह ऊर्जा आहे. जेव्हा आपण एखादा शब्द पुन्हा पुन्हा बोलतो तेव्हा त्या शब्दाची ऊर्जा आपल्या मनात, आपल्या आयुष्यात एक प्रकारे ती ऊर्जा कार्यरत होते, निर्माण होऊ शकते. म्हणून हळूहळू ती ऊर्जा या ब्रह्मांडात पसरते आणि ब्रह्मांडही त्या ऊर्जेला एक प्रकारे प्रतिसाद देऊ लागतो. म्हणूनच मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये एक सुंदर वाक्य सांगितलं आहे. काय सांगितलं आहे बघा, वाणी ही ब्रह्म आहे. ओके, म्हणजेच आपल्या शब्दांमध्ये सृष्टी निर्माण करण्याची शक्ती असते. जर आपण नकारात्मक शब्द वापरले किंवा आपण सतत निगेटिव्ह बोलत असो तर नकारात्मक परिणाम आपल्या सोबत घडतात. आणि जर आपण एक प्रकारे सकारात्मक शब्द वापरले, पॉझिटिव्ह विचार केला, तर आपल्या सोबत काय होतं, एक प्रकारे सकारात्मक परिस्थिती आपल्या आयुष्यात येऊ लागते. आता तुम्ही विचार करत असाल की असे कोणते 3 शब्द आहेत जे जर आपण रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा बोललो तर आपलं भाग्य, नशीब बदलू शकतं. पण मित्रांनो, हे जे 3 शब्द मी तुम्हाला सांगणार आहे ते सांगण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्ही इथे समजून घ्या. हा जो उपाय आहे, हा जो प्रयोग तेव्हाच कार्य करेल जेव्हा तुम्ही हे शब्द फक्त तोंडाने नाही तर अगदी तुमच्या मनापासून बोलाल. जशी आपण देवाकडे प्रार्थना अगदी मनापासून करतो ना, तसं तुम्हाला हे 3 शब्द मनापासून बोलायचे. जर तुम्ही फक्त एक प्रकारे हे शब्द असंच बोललात, मी सांगते म्हणून, तर त्याचा तुम्हाला फारसा काही परिणाम होणार नाही.
पण जर तुमचा यावर विश्वास असेल, तुमची त्यामागे भावना दडलेली आहे, आत्मविश्वास आहे आणि या शब्दामध्ये ते सगळ्या गोष्टी असतील, तर त्यांची शक्ती आहे जी अनेक पटीने वाढू शकते. आता कल्पना करा, रात्री तुम्ही तुमच्या अंथरुणावर शांतपणे झोपलेले आहात. दिवसभराचा थकवा संपलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे डोळे बंद करता. हळूहळू खोल श्वास, एकदम दीर्घ श्वास घेऊ लागता आणि मन पूर्णपणे त्यावेळी शांत होतं. त्या शांत क्षणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या होठांवरून 3 शब्द बाहेर पडतात. पहिल्यांदा ते तुम्हाला साधे वाटतील, पण जसे तुम्ही त्यांची एक प्रकारे पुन्हा पुन्हा ते बोलायला लागाल, त्याची पुनरावृत्ती कराल, तसे तुमच्या मनात एक वेगळी शांतता उतरू लागेल. तुमचे हृदय हलके वाटेल, मन शांत होईल आणि तुमच्या आजूबाजूला एक प्रकारे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि मग तुम्ही त्या सकारात्मक भावनेत झोपून जाल. मित्रांनो, रात्रभर तुमचे जे अवचेतन मन आहे त्या शब्दांना ते स्वीकारेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवेल, काय जाणवेल, की तुम्ही आतून हलके होत आहात, हलके झालेले आहात, आत्मविश्वासाने भरलेले आहात आणि तुमच्या जीवनाकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुमचा दृष्टिकोन बदललेला आहे. हो, तर मित्रांनो, यालाच लोक नशीब बदलणं असंही म्हणतात. नशीब कुठून तरी जादूने बदलत नाही. नशीब बदलते ते आपल्या या विचारांमुळे, आपल्या विश्वासामुळे आणि आपल्या अवचेतन मनात निर्माण झालेल्या त्या सकारात्मक ऊर्जेमुळे. आता बघा, आता ती वेळ आली आहे ते 3 शब्द मी सांगण्याची, त्या 3 शब्दांची, की ते 3 शब्द कोणते आहेत. पहिला शब्द धन्यवाद, दुसरा शब्द आहे क्षमा आणि तिसरा शब्द प्रेम. होय मित्रांनो, हे 3 शब्द इतके साधे आहेत, सिंपल आहेत, पण त्यांची जी शक्ती आहे ती अमर्याद आहे. पहिला शब्द धन्यवाद. जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी धन्यवाद म्हणता, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्या ईश्वराकडे एक प्रकारे आभार व्यक्त करता. मित्रांनो, धन्यवाद ही अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे. जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपण आपली जी आपल्याकडे ज्या वस्तू नाही आहेत, आपल्याकडे जे काही नाही आहे, त्या कमतरतेकडे नाही तर संपन्नतेकडे लक्ष देतो. ज्या गोष्टी आयुष्यात भेटणार आहेत किंवा नाही भेटल्या त्या गोष्टीकडे लक्ष न देता ब्रह्मांड नेहमी काय करतो, ती गोष्ट आपल्यासोबत वाढवतो, ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. ओके. आता दुसरा शब्द आहे क्षमा, माफी मागणे. दुसरा शब्द म्हणजे क्षमा. दिवसभरात अनेक गोष्टी घडतात आपल्यासोबत. आपण कोणाशी वाद घालतो, कधी कोणाशी वाद होतो, कधी राग येतो, कधी आपण स्वतःवरच खूप नाराज असतो, स्वतःवर म्हणजे स्वतःच खूप चिडचिड करत असतो. तर या सगळ्या भावना जर आपण मनात ठेवून झोपलो तर त्या काय होऊ शकतं त्याचं, तर त्या नकारात्मक ऊर्जा बनतात. एक प्रकारे निगेटिव्ह आपल्या मनात सतत विचार येऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही मनापासून क्षमा मागता, क्षमा म्हणता, तेव्हा तुम्ही इतरांना माफ करता आणि स्वतःलाही माफ करता आणि त्या क्षणी तुमच्या मनावरील जो काही भार आहे तो हलका होतो. तुम्हाला एक प्रकारे हलकं वाटतं. आता मी तुम्हाला तिसरा शब्द सांगते. तिसरा शब्द प्रेम. तिसरा शब्द आहे प्रेम. आता प्रेम मध्ये सगळं काही सामावलेलं आहे. प्रेम ही सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे. प्रेमाने माणसाचं मन जिंकता येतं, सगळं काही जिंकता येतं. प्रेम माणसांना जोडते, एकत्र जोडते, नात्यांना मजबूत करते आणि हे संपूर्ण जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाला एकत्र बांधते. जेव्हा तुम्ही प्रेमाच्या भावनेने झोपता तेव्हा तुमच्या आजूबाजूला एक प्रकारे सकारात्मक तरंग निर्माण होतो. तर मित्रांनो, जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा हे 3 शब्द बोललात, म्हणजेच धन्यवाद, क्षमा आणि प्रेम, हे 3 शब्द, तर हळूहळू तुमचं मन बदलू लागेल, तुमची ऊर्जा बदलू लागेल, एक प्रकारे सकारात्मक होईल आणि त्यासोबत तुमचे जीवनही बदलू लागेल.
हो मित्रांनो, हे खूप प्रभावी उपाय आहे. म्हणून आजपासून हा छोटासा जो आहे तो प्रयोग तुम्ही करून बघा. रात्री झोपण्यापूर्वी फक्त डोळे बंद करा, खोल श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर मन शांत होईल आणि 11 वेळा मनापासून तुम्हाला हे 3 शब्द बोलायचे आहेत. काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये एक अद्भुत बदल जाणवेल. फक्त धन्यवाद तुम्हाला कसं बोलायचं, ज्या गोष्टीबद्दल म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात भेटली आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला धन्यवाद बोलायचे ईश्वराशी, त्या युनिव्हर्सशी. आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून चुकून घडलेल्या आहेत किंवा इतरांचा राग आलेला आहे किंवा काही असू दे, त्या गोष्टीबद्दल त्या सगळ्या भावना आठवा आणि त्याबद्दल माफी मागा. आणि तिसरी गोष्ट, की तुम्ही ज्यावर प्रेम करता, ज्या व्यक्तीवर प्रेम करता, घरातले असू दे, कोणतेही सदस्य असू दे, जी गोष्ट तुम्हाला अतिशय प्रिय आहे, ती वस्तू असू दे, माणूस असू दे, कोणीही, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रेम व्यक्त करा युनिव्हर्सकडे. तर हे 3 शब्द तुम्हाला बोलून झोपायचं आहे. त्या 3 शब्दाबरोबर तुम्ही वाक्य सुद्धा जोडू शकता. कोणत्याही गोष्टीबद्दल, म्हणजे मला चांगलं घर मिळालेलं आहे, माझ्या घरामध्ये माझे जे कुटुंब आहे ते खूप सुखी आहे, त्या गोष्टीबद्दल मी खूप तुमचे आभार मानतो युनिव्हर्स. खूप खूप धन्यवाद. मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. आणि माझ्याकडून झालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, ज्या गोष्टीमुळे एखाद्याचं मन दुखावलं आहे, त्यासाठी सुद्धा मी माफी मागते. आणि प्रेम म्हणजे माझ्याकडे आज खूप छान अशी कार आहे, माझ्याकडे सुंदर घर आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, त्या माझ्या गाडीवरती प्रेम आहे आणि ती वस्तू मला मिळाली आहे. त्या प्रेमाबद्दल युनिव्हर्स थँक यू. असं तुम्हाला 3 शब्द, 3 वाक्य, जे काही तुमच्या मनाला वाटेल ते अगदी मनापासून बोला. त्याचा प्रभाव तुम्हाला 11 दिवसात दिसून येईल, की तुमच्यामध्ये किती चेंजेस होत आहेत, किती सकारात्मक वाटत आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करून पहा. हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे. फक्त युनिव्हर्सशी बोलून बघा, तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.